श्रीरामचंद्र करुणा समुद्र त्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा काही भेटसी मजला सुभद्रा शुकासा दिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे। चंचळ नदी नावाचा चंचळ नदी निरूपण नावाचा हा समास अनेक रूपक वापरलेली आहेत एकूण या जगत व्यापाराला त्याचं उदाहरण देण्यासाठी म्हणून। त्यातलं एक अनेक संतांनी वापरलेलं उदाहरण आहे ते म्हणजे नदीचं। माया नदी असं म्हटलं जातं, भवसागर वगैरे सगळे शब्द जे वापरले त्यालाच समर्थाने इथे चंचळ नदी गुप्त गंगा। गंगेला जसं एक पावित्र्य आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि गंगेच्या स्पर्शाने किंवा गंगेमध्ये स्नान केल्यानंतर किंवा गंगेचं जल प्राशन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे। त्याप्रमाणे समर्थ असं म्हणतात की एक ही चंचळ नदी सतत वाहते आहे माया स्वरूपातली, पण ती गुप्त आहे। खरं तर ती प्रकट आहे, पण प्रकट असली तरी आमचं तिच्याकडे लक्ष नाही आहे। त्यामुळे गुप्त गंगा, चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा। आणि तिचं स्मरण झालं की पावन होतं। कुठून निघाली आहे ती? चंचळ आहे म्हणजे सतत बदलणारी आहे। नदी हा शब्दच मुळात प्रवाहाचं निदर्शक आहे की सतत प्रवाह चाललेला आहे। म्हणून आम्ही नदी बघितल्यानंतर गेल्या कित्येक वर्षात नदी तशीच आहे असं आपल्याला वाटतं की अरे अजून असंच सुंदर आहे सगळं, पण खरं तर नदी म्हणजे कॉन्स्टंटली बदल आहे। ते पाणी कधीच स्थिर नाही आहे, वाहतच आहे। त्यामुळे आत्ता बघितलेली नदी आणि थोड्या वेळानंतर बघितलेली नदी तीच नदी आहे असं जरी वाटत असलं तरी त्यात पूर्ण बदल झालेला आहे। त्याप्रमाणे माया नदी म्हणजे सगळं जग जे काही चाललेलं आहे हे ओव्हरऑल आम्हाला त्याची स्टॅबिलिटी बघता असं वाटत नाही की बदल होतोय। त्या बदलाचा वेग इतका सूक्ष्म आहे की आमच्या नकळतच तो बदल होतो। मागे वळून बघितल्यानंतर, जुना फोटो काढून बघितल्यानंतर अरे असे दिसत होतो का आपण असं वाटतं। तर इतका सूक्ष्म बदल रोज आपल्यामध्ये होत आहे। रोज मनाच्या भूमिका बदलत आहेत, त्या पण नकळत आपल्यामध्ये बदल होतो आहे। शरीर बदलत आहे, क्षणाक्षणाला शरीरातल्या पेशी जुन्या मरतायत, नवीन तयार होत आहेत, पण आपल्याला कुठे भान आहे त्याचं। आम्ही आहोत तसेच आहोत, ढिम्म असं जे वाटतं। तर त्याचं कारण की त्या बदलाचा स्पीड हा आम्हाला अननोन आहे। माहिती आहे कन्सेप्ट म्हणून आम्हाला माहिती आहे, पण त्या बदलाची तयारी काय अंतःकरणाला सवय नसते। आपण ज्या पृथ्वीवर राहतो आहे ती सतत स्पिन होते आहे, गोलगोल गोलगोल फिरते आहे। काहीच म्हणजे जग असं स्थिर आहे वगैरे, आयुष्य स्थिर आहे कुठे काय स्थिर आहे, सगळं तर फिरतंय। पण त्या बदलाचा किंवा त्या फिरण्याचं पण काही भान आम्हाला नाही। आणि जणू काही हे कायमच राहणार आहे अशा प्रकारच्या भूमिकेत माणूस वावरत असतो आणि कशानेही तृप्त न होणं, नवीन नवीन गोष्टी मिळवणं, त्या सांभाळणं, त्या राहतील कशा प्रकारे याची चिंता करणं प्रॉपर्टी घेऊन ठेवली का जरा एक स्टॅबिलिटी पाहिजे आयुष्याला। अरे पण ते सगळं हलतंय ना त्याचं काही नाही। त्यातल्या त्यात स्टेबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉपर्टी पण ती स्टेबल नाही आहे ॲक्च्युली, काहीच स्टेबल नाही। पण हे
कळणं जे आहे ते कधी कधी मनामध्ये माणसाला येतं, पण अदरवाईज माणसाला अनेक गोष्टींचा आधार वाटत असतो. आणि अशा प्रकारे हे सतत बदलणारं आहे ह्याचं भान आल्यानंतर बदलणारं नाहीये असं काय आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न मनामध्ये येतो की काय मिळवल्यानंतर सगळं काही मिळवल्यासारखं होईल. म्हणून ती गुप्तगंगा चंचळ नदी, ती चंचळ आहे हे समजल्यामुळे काही मनाला पावन जीवन वाटत नाही, त्याच्यामुळे आमचा इंटरेस्ट कमी होतो त्याच्यातला भाग नाही. पण त्याच्याकडे बघितल्यानंतर ह्या गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत असं म्हटल्यानंतर जे न बदलणारं आहे, कॉन्स्टंट काय आहे त्याचा वेध घ्यावा असं वाटतं, त्याची प्रेरणा मिळते. म्हणून चंचळ नदीच्या स्मरणाने अंतःकरण पावन होतं. केवळ भावनिक पावन किंवा भावनिक पावित्र्य जे असतं तर त्याला एक मर्यादित मूल्य आहे. मूळ पवित्र काय आहे तर ज्ञान, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं पवित्र कशालाही नाही. कशाचं ज्ञान? या जगाच्या पाठीमागे चालणारी जी शक्ती आहे तिच्या आधारावर हे जग निर्माण होत आहे, चालतं आहे, लुप्त होत आहे. आमच्या आयुष्यामध्ये पण आमचं आयुष्य त्याच्यावरच आधारित आहे. ते तत्व आम्हाला आत बाहेर व्यापून आहे. अशा कॉन्स्टंट असलेल्या तत्वाचं ज्ञान करून घ्यावं अशी प्रेरणा एकूण चंचल गोष्टींमध्ये मूळ स्वरूप समजल्यानंतर होऊ शकते. म्हणून त्याला स्मरणे पावन करी जगा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे रूपक जे आहे नदीचं, हे केवळ समर्थांनी इथेच वापरलं असं नाही, सुरुवातीला पण वापरलेलं आहे. वैराग्य निरूपण नाम समास अगदी सुरुवातीला जो आहे त्याच्यामध्ये संसार म्हणजे महापूर असं त्यांनी म्हटलं. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार. अनेक प्रकारचे प्राणी ज्याप्रमाणे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये पडल्यानंतर अनेक गोष्टी येऊन तुम्हाला हानी करू शकतात, हानी पोचवू शकतात. मग त्यांनी अनेक गोष्टी त्यात वापरलेल्या आहेत. वासना धामिणी पडली गळा, वासनारूपी सर्पिणी ही गळ्यात पडली आणि मग ती अनेक प्रकारचं विष, म्हणजे काय आमच्या अंतःकरणात उठणाऱ्या अनेक कामना, आणि त्या पूर्ण नाही झाल्यानंतर अंतःकरण जे दाह त्याला होतो, क्षोभतं, आणि त्याचं घेऊन मग अनेक गोष्टी सुरू होतात. अशा प्रकारचं अहंकार नकरे उडविले असं तरी म्हटलंय. नकर म्हणजे मगर. त्याच्यात आवडीत सापडला तो माणूस, आणि मग काय झालं, तो मगर काही लगेच खात नाही. तुम्ही बघितलं असेल डिस्कवरीवर वगैरे, तर त्याचं उडवून खाते. त्याप्रमाणे अहंकारी व्यक्ती थोडा वेळ हवेत जाते पण पडते तोंडातच. तसं अहंकार नकरे उडविले. अशा प्रकारचे अनेक दृष्टांत आहे. मी तो समास मजा म्हणून वाचायला हरकत नाही. आपलं वर्णन चाललंय मुख्यतः. आपल्याकडे असं बघितल्यानंतर सगळे लोक आठवतात की कसं यांचं भवसागरात गटांगळ्या खात आहेत. त्यांचं नाही चाललंय, आपलं चाललंय. म्हणून ह्या सगळ्या समास किंवा हे सगळी लक्षणं स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलं आहे की सत्वरज तम वगैरे ह्या सगळ्या 3 गुणांचं लक्षण वाचल्यानंतर हे असं वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक बघावेत हे कसे आहेत, त्याच्यासाठी सांगितलेलं नाहीये. आपली परीक्षा करावी म्हणून सांगितलेलं आहे की या कोष्टकामध्ये आम्ही कुठे बसतो, आपलं जज करून घ्यावं, आपल्या प्रवृत्ती कुठल्या आहेत त्याच्यासाठी. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी पण माया नदीचं स्वरूप वर्णन केलेलं आहे अशाच प्रकारे. गीतेने त्याला अश्वत्थाचं रूप दिलेलं आहे. ऊर्ध्व मूलमध्ये शाखा अश्वत्थम प्राहुरव्य छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. अशा प्रकारे अश्वत्थ ऊर्ध्व म्हणजे वर मूळ असलेला आणि खाली शाखा असलेला हा अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ एक अर्थ पिंपळ, असं पिंपळाचं झाड. पण अश्वत्थ म्हणजे श्वहा म्हणजे उद्या, अद्य म्हणजे आज संस्कृतमध्ये, श्वहा म्हणजे उद्या. अश्वत्थ म्हणजे जो उद्या असेलच याची गॅरंटी देता येत नाही, तो अश्वत्थ वृक्ष. तो सतत बदलणार आहे. ऊर्ध्व मूलम म्हणजे तत्वस्वरूपाने ते वर आहे आणि सगळी जग हा त्याचा विस्तार आहे. आता शाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम, आणि अव्यय आहे, अव्यय असल्यासारखा भासतो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की तो वृक्ष अश्वत्थ आहे किंवा तो अव्यय आहे असं नसून ज्या तत्वाच्या आधारावर तो प्रकाशित होतोय ते अव्यय आहे. आणि हे जो जाणतो
तो वेदवित, म्हणजे तो त्याने वेदांचं ज्ञान सार प्राप्त केल्याप्रमाणे आहे. जसं इथे म्हटलेलं आहे की चंचळ नदी गुप्तगंगा स्मरणे पावन करी जगा, त्याप्रमाणेच म्हटलं की अशा प्रकारचं त्याचं चंचलत्व समजून आल्यानंतर जे अचंचळ आहे ते प्राप्त करून घेण्याची आमच्या मनात निर्माण होते इच्छा, म्हणून त्याला पावन म्हटलेलं आहे. मग कुठून निर्माण झाली? केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखील नाही जपली. अनेक प्रकारे त्याच्यामध्ये आहे. काय काय आहे तर वळले वाकाणे भोवरे, नदीमध्ये जे जे सगळ्या गोष्टी असतात, वळले वाकाणे बोहरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे ठाई ठाई, फेण फुगे हेलावे, सैरावैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अणुरेणू किती. सगळ्या जगाचा एकूण विस्तार आहे. त्याप्रमाणे ही नदी बाहेर अनेक स्वरूपाने वाहते आहे, सतत बदलणाऱ्या जगाच्या रूपाने आहे. त्याचप्रमाणे ती आमच्या आतमध्ये आहे. आमच्या हातामध्ये कशा स्वरूपाने? वृत्ती रूपाने. म्हणून तो भवसागर पार करायचा आहे वगैरे. कुठला भवसागर पार करायचा आहे? भवसागर याचा अर्थ वृत्ती या अर्थाने आमच्या अंतःकरणात सतत उठणारा जो लाटा आहे वृत्ती, याचा अर्थ गोलाकार, वृत्त म्हणजे गोल. त्याप्रमाणे लाटा ह्या पुन्हा 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 सायक्लिकल सुरू होत जातात समुद्राच्या. त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणावर वृत्ती स्वरूपाने सतत संसार असतो. झोपलेल्या काही काळामध्ये फक्त त्याचा अभाव असतो, पण झोपेमध्ये पण स्वप्न ज्या वेळेला सुरुवात असते त्यावेळेला सगळं ते पुन्हा सायक्लिकलच आहे, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. त्याप्रमाणे संसार म्हणजे दीर्घ स्वप्न. समर्थन संसार म्हणजे दीर्घ स्वप्न, लोभे ओसळतात ती जन. की झोपलेला आहे माणूस आणि स्वप्नामध्ये जे जे पाहतो आहे खरंच आहे असं त्याला वाटत असतं. त्यावेळेला असं त्याला वाटत नसतं की आपण स्वप्न बघतो, हे सगळं खोटं आहे, असं नाही आहे. स्वप्नामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला असं वाटतं की सगळं खरं चाललेलं आहे. कोणी रागावलं, कोणी मारलं, सगळं वेदना होतात, सगळ्या गोष्टी होतात. पण उठल्यानंतर असं वाटतं की अरे हे स्वप्न होतं. त्याप्रमाणे अज्ञानामुळे असं वाटतं आहे की हे सगळं चाललेलं आहे, हे खरं आहे. ज्ञानस्थितीला प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात येईल हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे याला तात्पुरतं खरेपणा आहे, स्वप्नाला खरेपणा नाही असं कसं म्हणू शकतो आपण? स्वप्नामध्ये स्वप्नाला पूर्ण खरेपणा असतो. जागं झाल्यानंतर असं कळतं की ते खरं नव्हतं. त्याप्रमाणे जागृती असं ज्याला आम्ही समजतो आहोत, ते सगळ्या गोष्टी आत्ता आम्ही त्याला अगदी प्राईम इम्पॉर्टन्स देऊन आम्हाला अर्जंट काय काय गोष्टी आहेत, काय काय गोष्टी करायला पाहिजेत, आमचे संबंध, त्याच्यानंतर आम्हाला काय काय गोष्टी सांभाळायला पाहिजेत, सगळं महत्त्वाचं वाटतं. स्वरूपात स्थिती प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात येईल की त्याला महत्त्व नाही, ह्यातला भाग नाही, मर्यादित महत्त्व, किरकोळ आहेत सगळ्या गोष्टी. तशा प्रकारे ज्ञानजागृतीला येणं आणि ज्ञानजागृती नाही आहे तोपर्यंत काय आहे तर एकतर विचार समजलेला आहे, आणि विचार समजल्यानंतर काही वेळेला आम्हाला असं वाटतं की ते सगळं समजलंच आहे आणि आता आम्हाला ते जमलंच आहे, असं त्याला संतांनी असं म्हटलंय. समर्थनीच आधीच्या एका समाजामध्ये म्हटलंय की अशा प्रकारे जेव्हा वाटतं की ज्यावेळेला पूर्ण ज्ञान नाही पण आपण ज्ञानी आहोत असं ज्या वेळेला वाटतं, ते जागं झाल्याचं पण स्वप्न पडलेलं आहे. की आपण जागे झालो असं स्वप्नच पडलंय, आणि अशा स्वप्नांमध्ये तो माणूस आहे की आता आपण जागे झालो, मग आता उठायची काय कारणच नाही, फसवणूक आहे. तसं होऊ नये म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अशाकडे लक्षच नाही दिलं. सगळ्या गोष्टी आता वेगवेगळी सुखं चाललेली आहेत, अनेक अनुकूलता आहेत आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये सुख उपभोग हळूहळू घेत राहू आपण, हे कायमच राहणार आहे. गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यक्ती आली आणि त्याच्यानंतर निरोप घेताना नमस्कार केल्यानंतर एक इच्छा आहे म्हणाले. काय इच्छा आहे? तर हे जे सगळं तुमच्या कृपेने चाललेलं आहे ते तसंच चालू राहावं. तर त्याच्यावर ते म्हणाले हे सगळं लौकिकाची किंवा दृश्याची आसक्ती आहे, ही काही कृपा वगैरेची भाग नाही आहे. हे सगळं चांगलं राहिलेलं आहे, चांगलं चालू राहावं सांसारिक दृष्टी. तसं नाही झालं, एखाद्या वेळेला आयुष्यामध्ये तितकी अनुकूलता नाही आहे, प्रतिकूलता आहे. मग त्या प्रतिकूलतेमध्ये कणत कुथत कसं तरी आयुष्य चाललेलं आहे, रडत चाललेलं आहे. त्याच्यामधून पण काळाचा अपव्यय तितकाच चाललेला आहे. जितका सुखाचा उपभोग घेत घेत आम्ही मुख्य ध्येय विसरून जाऊ, तितकंच ज्या ज्या गोष्टी प्रतिकूल आहेत त्या त्या उगाळत राहून मन सतत निराशेच्या गर्तेत आहे. अशा प्रकारे चाललेला आहे. तोही काळाचा अपव्ययच आहे. महाराजांनी जे म्हटलं की आरशावर
केशर कस्तुरीचा लेप लावला काय किंवा चिखलाचा लेप लावला काय, चेहरा दिसणार नाहीच. त्याप्रमाणे चांगल्या गोष्टींमध्ये मग रमलो काय किंवा वाईट गोष्टींमुळे रमलो काय, मूळ स्वरूपामध्ये प्राप्त होणार नाही. खूप सुंदर उदाहरणं महाराजांची आहेत की आम्हाला कुठेतरी अडचण आली, म्हणजे गाडी पकडायची आहे आणि गाडी पकडल्यानंतर पटकन त्या वेळेसाठी साधायची म्हणून आम्ही समजा त्या गाडीच्या स्थानकापर्यंत चाललेलो आहोत. वाटेत काहीतरी अडचण आली, ट्रॅफिक लागलं म्हणून गाडी चुकली. आणि दुसरं म्हणजे एक आवडता मित्र भेटला आणि त्याच्याशी गप्पा मारत बसलो आणि गाडी चुकली, तरी गाडी चुकली हा रिझल्ट सारखाच आहे. त्याप्रमाणे आम्हाला आवडत्या गोष्टींमध्ये आम्ही रमलो आणि मुख्य काय करायचं ते प्राप्त करायचं राहून गेलं, असं झालं काय, किंवा प्रतिकूल गोष्टींच्या झगडत बसलो आणि नाही प्राप्त झालं, तरी मूल्य आयुष्याला शेवटी एकच. अंबुराव महाराजांनी तसं म्हटलेलं आहे की जो श्रीमंत आहे तो श्रीमंत आहे म्हणून मी सुखी असं समजतो तो, आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे विशेष धन नाही आणि सगळ्या गोष्टी प्रतिकूल आहेत असं समजून मी दुःखी आहे म्हणून मी दुःखी आहे असं म्हणतो. त्या दोघांचंही मूल्य अध्यात्माच्या दृष्टीने एकच. कारण रमणं आहे या परिस्थितीमध्ये, मग ते सुखामध्ये रमणं आनंदाने आणि दुःखामध्ये पण उगाळण्यामध्ये माणूस रमत असतो, त्याच्यामध्ये रमणं, या सगळ्याला मूल्य एकच आहे, प्राप्त नाही झालं काही का असेल. म्हणून एकते वाहताची गेले असं समर्थांनी म्हटलं की त्या एकूण लाटामध्ये वाहत गेले, मग त्या लाटा कुठल्या का असेना वाहताची गेले. एकती वाहताची गेले, एक वळशामध्ये पडले, भोवऱ्यामध्ये अडकले, त्याच गर्तेमध्ये, एक साकडीत अडकले अधोमुख. म्हणजे कडेकपारीमध्ये पाण्यामध्ये वाहता वाहता शर्ट अडकून गेला, आता पुढे जाता येत नाही, पण ते का अडकले, अधोमुख आहेत. अधोमुख याचा अर्थ खाली बघतायत हा भाग असं नसून अधोमुख याचा अर्थ तत्वस्वरूपाकडे किंवा ईश्वराकडे न बघता केवळ इंद्रियांमार्फत सुख उपभोगायला बघणं, संसारामध्येच सुख उपभोगायला ची जी प्रवृत्ती आहे त्याला अधोमुख असं म्हटलेलं आहे. तसं झाल्यामुळे ते अडकले. एक आपटापटोची गेली, एक आपटापटोची गेली, एक चिरडोची मेली, किती एक ते फुगली पाणी भरले. ज्याप्रमाणे पाण्यात बुडून एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते फुगून 2 दिवसांनी वर येते, त्याप्रमाणे त्या लाटामध्ये वाहता वाहता अहंकार रूपी पाणी एवढं भरलं की फुगून वर आली. अहंकार रूप आहे पाणी. पण असं असलं तरी सगळ्यांचीच गती ही होते अशातला भाग नसून एक बळाचे निवडले. समर्थ शेवटी ते येऊन जातात की एक बळाचे निवडले, निग्रह रूपी बळ ज्यांच्याकडे आहे असे काही निवडक लोक असतात. एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले. मूळ प्रवाह कसा चाललाय ह्याच्याकडे न बघता सगळ्या अनुकूलता प्रतिकूलता बाजूला टाकून उगम कुठे आहे तो शोधायला गेले, उलटा प्रवाहाचा विषय. म्हणून बाहेर पडायचं आहे तर जिथून प्रवाह नदीचा जोरात चाललेला आहे त्याच्यामधूनच आम्ही मार्ग काढू असं होणार नाही. त्याचं मूळ स्वरूपाकडे जर का आम्ही यायचा प्रयत्न केला, म्हणजे प्रवाहाविरुद्ध जायची ज्यांच्यामध्ये ताकद आहे त्याला ताकद लागते. प्रवाहाविरुद्ध पोहायला वाहत जायला काही ताकद लागत नाही, तुम्ही पडल्याच पाण्यात तर वाहतच जाणार. तुम्हाला मूळ स्वरूपाकडे यायचं असेल तसं तर बळाने पुरुषार्थ असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणून मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे, त्याच्यासाठी प्रयत्न लागेल, तो बायान बाय होणारा नाही. त्याच्यासाठी ज्यांना प्रयत्न करायचा आहे त्यांना समर्थ विशेष कौतुक करतात. एक बळाचे निवडले की ज्यांना बाह्य गोष्टींमधली अशाश्वतता कळलेली आहे आणि कळल्यानंतर त्यात रमणं सोडून देऊन आता काहीतरी प्राप्त करून घेऊ. रामकृष्ण म्हणायचं की 2 इच्छा मनामध्ये होत्या, त्यातली एक इच्छा त्यांनी असं म्हटली होती की भक्तांचा राजा होईल, असं सांगितलं. अशी इच्छा मनात आहे ना, भक्तांचा राजा होईल, होतेच म्हणजे काही प्रश्नच नाही. तर तसं म्हणजे आम्ही आयुष्यात लहान मुलांना विचारतो की नाही की काय होईल पुढे जाऊन, मग मुलांची उत्तरं ठरलेली असतात. जनरली थोडे दिवस त्यांना क्रिकेटर व्हायचं असतं, मग कोणीतरी काही व्हायचं असतं. तसं भक्तांचा राजा होईल अशी ओरिजिनल तुका म्हणे झरा आहे मूळजाची खरा, असं ते म्हटलं की मूळचाच झरा की मूळच ईश्वर प्राप्तीकडे मन ओढा घेत आहे. त्यांनी एका ठिकाणी स्वतःचं वर्णन करताना रामकृष्णांनी म्हटलेलं आहे, हे म्हणजे स्वयंभू शिवलिंग आहे, कोणीतरी आणून बसवलेलं नाही. आपण तसे नसतो तरी त्यांच्याकडे प्रेरणा घेऊन आम्ही हळूहळू सत्संगाच्या द्वारे ते बळ प्राप्त करून घेऊ शकतो.
काही काही जे मानववंश आहेत तर त्यांची मुळातच फिजिक ही खूप बलवान असते, जसं आफ्रिकन लोक आहेत की ते बलवानच असतात. त्यांचं मूळ ज्याप्रमाणे जेनेटिक्स आहे त्याप्रमाणे ते अतिशय बलवान असतात, फिजिकच बलवान असते. आणि काही लोक जी आहेत ती मुळात तितकी बलशाली नसतात जेनेटिकली, पण व्यायाम करून बल प्राप्त करून घेत आहेत. त्याप्रमाणे मुळातच बलवान असलेले लोक ते म्हणजे संत. आणि सत्संगाच्या द्वारे हळूहळू स्वतःला बळ प्राप्त करून घेऊन आम्ही जे करू शकतो, सामान्य साधक आपण कॅटेगरी त्याच्यामध्ये येतो. पण असं असलं तरी बळ प्राप्त करून घेऊ शकतो, पण उगमाकडे जायची मात्र इच्छा पाहिजे. मूळ काय आहे ते समजून घेणं. म्हणून उगमाकडे जाण्याचा अर्थ काय, तर वृत्तींच्या एकूण पसाऱ्यामध्ये वाहवत न जाता वृत्तींचा उगम जिथून होतो ते उगमाचं स्वरूप पाहायचा प्रयत्न करणं म्हणजे काय करणं, ध्यान करणं. तर ते सगळं आणून आमच्या प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये बसवलं पाहिजे. नाहीतर मग ते उगमाकडे पाहत ऐकायला वर्णन भारी वाटतं की धबधब्यातून माणूस पडला आणि परत उगमाकडे वाहत चाललाय, जसं हिस्ट्री वगैरे चॅनल्सवर दाखवतात. तर तसं ऐकायला छान वाटतं, पण प्रॅक्टिकली म्हणजे काय करायचं आहे, उगम याचा अर्थ मूळ स्वतःचं स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करणं. ईश्वराचं साह्य घेणं हा भाग आहेच. पूर्वीचा जो वैराग्य निरूपण नाम समास आहे त्यात समर्थांनी हेच म्हटलेलं आहे, ज्यांनी भगवंताचा धावा केला त्याला तो स्वतः उडी मारून त्या भोवऱ्यातून तो बाहेर काढतो. जेणे भगवंताशी बुभाईले, ज्यांनी धावा केला की आता मी वाहत चाललेलो आहे, मला बाहेर काढ. व ज्याप्रमाणे त्या गजेंद्राला सोडवायला म्हणून विष्णू स्वतः धावत आले, त्याप्रमाणे तो स्वतः धावत येईल आणि आपल्याला बाहेर काढेल. हा एक भक्तीचा भाग आहे. पण मुख्य म्हणजे जो भाग आहे तो भक्तीबरोबरच ज्ञानस्वरूपाची ओढ स्वतःला हळूहळू बाणवणे. प्रत्येकाला काही ज्ञान प्राप्त व्हावं अशी ओरिजिनल इच्छा असेल असं सांगता नाही. जनरली माणसांची टेंडन्सी आपलं जडत्व राखून भक्ती करण्याकडे असते, की जडत्व आहे ते मान्य आहे, त्याचं कौतुक पण आहे की आम्हाला तितकं जमत नाही, आम्ही फक्त स्वामींच्या पायाशी नम्र असतो. जडत्व आहे, ते कौतुक करण्याची गोष्ट नाही आहे. जमत नाही हे म्हणणं जे आहे हे स्वतःच्या कॅपॅसिटीज नीट वापरण्याकडेची टेंडन्सी नाही आहे, बाकी काय आहे त्याच्यामध्ये. पण ते असलं तरी त्याच्यामधून मार्ग काढून उगमाकडे जाण्याचा प्रयत्न करणं. एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले. पोहतची गेले याचा अर्थ साधना करून सूक्ष्म प्रकारे हळूहळू स्वतःचं स्वरूप स्वतःलाच नीट समजून घ्या. कोणीतरी सतत मदतीला यायला कशाला हवा आहे, मार्ग काढणं हीच मदत आहे. भगवंत भक्तांना भगवसागरातून सोडवतो म्हणजे काय करतो, एकतर भक्तीच्या माध्यमातून अंतःकरण थोडंसं शांत होतं. सतत जे व्यवहाराच्या नादामध्ये अतिशय गजबजून गेलेलं अंतःकरण आहे, मार्ग सुचत नाही आहे. संतांच्या पायाशी गेलं, देवाच्या ठिकाणी गेलं की आम्हाला जरा बरं वाटतं. याचा अर्थ सगळे प्रॉब्लेम संपलेले असतात तशातला भाग नाही, पण ते थोडंसं बाजूला ठेवायला म्हणून कुठेतरी एक आधार लागतो. तो आधार जर का आम्ही एन्जॉयमेंट स्वरूपात शोधत असू तर वेगवेगळ्या गोष्टी, मग रजोगुणी गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तमोगुणी गोष्टींमध्ये पण लोक काय करत असतात, म्हणजे जे पडतात शनिवारी ते का पडत असतात, तर त्या तमोगुणामध्ये आहे या प्रॉब्लेम्समधून बाजूला पडणं. आणि काय, तमोगुणी आश्रय आहे तो, त्याच्यातून काही प्राप्त होणार नाही. पण सात्विक आश्रय जर का असेल तर ईश्वराकडे जाऊन आम्ही काय शोधत असतो, तर आमच्या सांसारिकतेतून आम्ही थोडंसं बाजूला यायला म्हणून सत्संग, परमार्थ सगळ्याचं विसावा, हे जे समर्थांनी म्हटलंय की परमार्थ हा सगळ्यांसाठी विसावा आहे. कशासाठी आहे, तर या सगळ्या सांसारिकतेतून मन थोडंसं शांत होतं. परमार्थ सगळ्याचा विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सखी सात्विक जड जीवा सत्संगे करून. सात्विक आहे पण जड आहे असे जे लोक आहेत त्यांना सत्संगामध्ये एकूण व्यवहारामधून थोडंसं बाजूला येऊन सात्विक आनंद प्राप्त होतो. असं तरी का असलं तरी ती सात्विकता अंतःकरणात सदोदित राहावी आणि ते सुख जे आम्ही संतांच्या पायापाशी किंवा सत्संगामध्ये जाऊन शोधतो ते आमच्यापाशीच कायम मिळावं. कोड जीवाला परमात्म्याचे नित्य दिसावे पाय, स्वामी श्रीपाद. मनाला कोड काय आहे जीवाला, तर परमात्म्याचे पाय नित्य दिसावेत. आम्ही ज्यावेळेला कुठेतरी जातो त्यावेळेला आम्हाला परमात्म्याचे पाय दिसतात, पण कोड जीवाला परमात्म्याचे नित्य दिसावे पाय. मग काय, अनन्य होणे, अनन्य होणे याविण नेणे अन्य सुलभ उपाय.
अनन्य होण्याशिवाय दुसरा सुलभ उपाय नाही. अनन्य होणं हा काय सुलभ नाही, पण कायमच ईश्वर स्वरूप दिसायला हवं असेल तर तुम्हाला अनन्य होण्याशिवाय भाग नाही. अंतःकरणाने भक्तीच्या माध्यमातून अनन्य होणं की तुझ्याशिवाय दुसरं कोण नाहीच हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे स्वतः तत्वस्वरूप होऊन जाणं, मग त्याच्यामधून दुसरं काही नाहीच. म्हणून महाराजांनी जे म्हटलंय की नामस्मरणाला सुरुवात कशी करावी, तर राम आहेच या भूमिकेतून, राम आहे या भूमिकेतून नामस्मरणाला सुरुवात करावी. मग करता करता राम आहे वरून राम आहेच असं होत जाईल, आणि हळूहळू शेवटी रामच आहे असं होत जाईल. म्हणून अनन्य होणे याचा अर्थ एक भावनिक आधार घेऊन हळूहळू तत्वस्वरूपामध्ये पूर्ण चिकटून जाणं अंतःकरण. असं केल्यानंतर एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. स्वतः तीर्थरूप होऊन गेले. उगमाच्या ठिकाणी प्रत्येक नद्या तीर्थरूप असतात, पण उगमाच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणे जी व्यक्ती उगमापर्यंत पोहोचली म्हणजे ज्याने स्वतःच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं अनुभवाच्या दृष्टीने, ती स्वतःच तीर्थरूप झाली. जे वडीलधारे असतात त्यांना तीर्थरूप असं म्हणायची पद्धत आहे. तर तीर्थरूप कोण आहे, तर वडीलधारे कोण आहेत, तर संत, त्यांना तीर्थरूप असं म्हटलेलं आहे. मग ते उगमाचं पाणी म्हणजे काय आहे, तर या एकूण जगाच्या व्यापारामध्ये मूळ तत्वस्वरूप आहे ब्रह्म असं त्याला म्हटलं जातं. आणि ब्रह्मापासून हे सगळं जग निर्माण झालं कशाच्या आधारे, तर तो एक मूळ संकल्प उठला असं म्हटलं जातं. एकोहम बहुस्या, मी एकटा आहे, आता मी अनेक रूपाने विस्तारित होतो आहे, तो जो मूळ संकल्प आहे त्याला माया असं म्हटलं जातं. तत्वज्ञानाची गोष्ट एक माहिती असावं म्हणून सांगतोय, आपल्याला हे काही पुढे सांगायला द्यायचं नाही. माया याचा अर्थ या मा सा माया असं म्हटलेलं आहे. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही ती माया, या मा सा माया. म्हणजे जिला मूळ सत्यत्व नाही पण दिसत असल्यासारखी वाटते ती माया. आणि तिचं जे मूळ स्वरूप आहे त्याला समर्थांनी मूळ माया असं म्हटलेलं आहे, की ईश्वराच्या म्हणजे ब्रह्मतत्व अव्यक्त तत्वाच्या आधारावरून जी व्यक्त स्वरूपाला आली आणि तिच्यापासून पुढे मग तो पंचमहाभूतांचा विस्तार होऊन गेला. पण तिचं जे मूळ स्वरूप आहे महत्त्व असं त्याला तत्वज्ञानामध्ये म्हटलं जातं, तीच शुद्ध जाणीव मूळ माया, आणि तिलाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणून मूळ माया तोची ईश्वर. त्याप्रमाणे ते जे मूळ जळ आहे म्हणजे जिथून ह्या सगळ्याचा उगम झाला आमच्या आतमध्ये पाहायचं झालं तर ज्याच्या तत्वस्वरूपाच्या आधारावर जी शुद्ध जाणीव निर्माण होते त्या शुद्ध जाणीवेच्या आधारावर आमचं व्यक्तिमत्व आधारलेलं आहे आणि अनेक सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्याप्रमाणे ती शुद्ध जाणीव म्हणजेच ते महत्त्व जगाच्या दृष्टीने पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. जे आमच्या आतमध्ये आहे तेच जगामध्ये आहे. त्यामुळे जी शुद्ध जाणीव आहे त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्याच्यासारखं निर्मळ दुसरं काही. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, पण त्या शुद्ध जाणीवेवर राहणं, तिचा वेध घेता येणं शब्दरहित अतिशय कठीण. म्हणून त्याच्यासारखं चंचळ पण दुसरं काही. आपो नारायण केवळ बोलजी त्यासी. आपो नारायण म्हणजे ईश्वर तत्व म्हणजे काय आहे, जाणीव म्हणजे ईश्वर. माझ्या आतमध्ये असलेली मीची जाणीव किंवा विश्वात्मक जाणीव म्हणजे केवळ अस्तित्व स्वरूप, त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. त्यालाच आपो नारायण असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे सगळीकडे असलेलं ते चैतन्य तत्व आणि स्वतःमधलं चैतन्य तत्व ह्याचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर स्वतःमधलं मूळ स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा मार्ग आहे. आणि ते जाणण्याचा प्रयत्न केला त्याला ज्यांनी जाणलं ते तीर्थस्वरूप. पण समर्थ पुढे असं म्हणतात की उगमा पहिलीकडे गेले. हे पहिलं असं आहे की एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. उगमाचं दर्शन झालं तीर्थरूप झाले. मग आता पुढे काय आहे, उगमा पहिलीकडे गेले. उगमा पहिलीकडे गेले तेथे परतोन पाहिले, तव ते पाणीच आटले काहीच नाही. म्हणजे तत्वस्वरूपाचा वेध घेता घेता आता अनुभव आला की मीच तो आहे, स्वहा अहम सोहम. पण तो अनुभव विशेषत्व रूपाने आलेला आहे. आता ही जाणीव आहे की काही काळ मी हे अनुभवलंय की तत्वस्वरूप म्हणजेच मी, पण अजून अनुभवणारा मी हा पूर्णत्वाने तत्वामध्ये विलीन झालेला नाही. आता पुन्हा पुन्हा तो स्पर्श घेता 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 व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा नष्ट झाला, केवळ तत्वस्वरूपानेच आता उरलेला आहे. त्यावेळेला
काय होतं, तर केवळ तत्वस्वरूप आहे अशा प्रकारची भावना ज्या वेळेला दृढ होऊन जाते, त्याला समर्थांनी असं म्हटलं की उगमा पहिलीकडे गेले. आता सोहम तेही अस्तबले, हे जे स्वामी स्वरूपानंद, सोहम तेही अस्तबले नाही भोगिले मागे, सोहम दर्शन अनुभवले ते लिहून ठेवले येते. की सोहम हा अनुभव पण स्थिर झाल्यामुळे मावळला, आलाच नाही म्हणून मावळलं असं नाही. स्थिर झाल्यामुळे ते तर ऑब्व्हियस झाली स्थिती, त्यामुळे आता त्याच्यात वेगळेपणा राहिला नाही. त्याला समर्थ असं म्हणतात की उगमा पहिलीकडे गेले, उगमाच्या पलीकडे गेले. आणि मग काय केलं, तिथे परतून पाहिले, मागे वळून बघितलं तर पाणीच नाही. म्हणजे जो सगळा भवसागर आम्ही तरून बिरून जायचंय, पोहून इथपर्यंत आलो असं जे समजत होतो तसं काहीच नव्हतं. आम्ही मुळातच तत्वस्वरूप होतो. तुका म्हणे तुझी माझी एक ज्योती, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. म्हणजे आत्ता ती झाली असं नसून मी मुळातच तत्वस्वरूप आहे. अज्ञानामुळे मला एवढे दिवस ते लक्षात आलेलं नव्हतं. ज्या वेळेला अनुभव स्थिर झाला त्यावेळेला असं लक्षात आलं की हे असं पहिल्यापासूनच. त्या अर्थाने असं म्हटलंय. म्हणजे हे सिद्ध व्यक्तींचं वर्णन आहे. आपण असं म्हणण्यात काही पॉईंट नाही आहे की पाणीच नाही आहे वगैरे. बाहेर पडल्यानंतर 4 फटके पडल्यानंतर कळतं भरपूर पाणी आहे तसं. पण त्याचं समर्थाने शेवटी समराईज करून एका ओळीमध्ये आणलंय की कसं होईल हे सगळं. वृत्तीशून्य योगेश्वर, वृत्तीरहित तत्वस्वरूप झालेली व्यक्ती योगेश्वर, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. हे कसं होईल बघ, वृत्तीशून्य योगेश्वर, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. दासपणे वारंवार किती सांगू किती सांगू असं त्यांनी म्हटलं की पुन्हा पुन्हा तेच चाललंय, तेच रिपीट होत आहे. अरे पण हेच तर साध्य करायचं काय, तर वृत्तीशून्य योगेश्वर. की वृत्तींची झगडा, मग त्याच्यामधून आम्हाला चांगल्या वृत्ती किंवा साधनेच्या संबंधित वृत्ती ठेवता येत नाही. ध्यानाला बसल्यावर अनेक गोष्टी मनामध्ये येत आहेत. तो झगडा संपवून हळूहळू केवळ ध्यानरूपी वृत्ती राहिलेली आहे. त्याच्यानंतर तीही वृत्ती मावळून केवळ मंत्र आणि जाणीव राहिलेली आहे. तीही मावळून केवळ शुद्ध जाणीव येत आहे. तीही मावळून तत्वस्वरूपात विलीन होऊन गेला. आता काही एफर्टच नाही, केवळ तत्वस्वरूपच आहे. त्याला समर्थाने योगेश्वर असं म्हटलं, वृत्तीशून्य योगेश्वर. रमण महर्षी ज्या वेळेला बसलेले असत तर तो खूप सुंदर इन्सिडन्स आहे की त्यांना एकाने असं विचारलं होतं की तुम्ही साधना करत होतात, तुमचा साधना काळ कधीपासून कधी होता असं त्यांना एकाने विचारलं. तर ते म्हणाले की तुम्हाला आता असं वाटत असेल की हा साधू इथे बसल्यानंतर सगळ्यांची गप्पा मारतो, हा ध्यानबिन कधी करतो. तर पूर्वी जे डोळे मिटून करत होतो ते आत्ता डोळे उघड असताना चालू नाही असं कशाला समजलं, असं त्यांनी म्हटलं. डोळे मिटणं ही काही काळ आवश्यकता आहे, जरूर आहे. सगळ्या जगाकडे आम्ही असं म्हणत असतो की जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, पण थोडा वेळ मिटून बघणं काय होतंय ते मिटल्यानंतर असं कळेल की बाहेरच्या गोष्टींपेक्षा आत पाहण्यामध्ये जास्ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा एक खूप सुंदर इन्सिडन्स स्वामींचे कुठे फारसे ग्रथित नाही झालेले पण आहेत की ज्याच्यामध्ये इथं ट्रिपला ते जात असताना दौऱ्यावर म्हणजे एका ठिकाणी हॉटेलला खायला थांबले होते आणि मग त्या हॉटेलमध्ये काही भाग असा बाहेर बसण्याचं असतं ना की थोडंसं बाहेरचा व्ह्यू पण येतो आणि काही आतमध्ये पण बसायला असतं. जनरली लोक बाहेरचा व्ह्यू प्रिफर करतात, छान वाटेल असं म्हणून. तसं स्वामी बसलेले होते बाहेरच्या याच्यामध्ये आणि तेवढ्यात एक व्यक्ती आली अनोळखी आणि त्यांनी म्हणाले की आम्हाला थोडं इथे बसायचं होतं, तुम्ही आत बसाल का, असं. मला थोडं बाहेर बघायला आवडतं अशी ती व्यक्ती म्हणून. त्याच्यावर स्वामी म्हटले हो मला आत बघायला आवडतं असं म्हणून निघून गेले. तर हे याच्यामध्ये त्या व्यक्तीचा प्रायोरिटी काय आहे हे कळते. तसं समर्थ असं म्हणतात की साधायचं काय आहे, वृत्तीशून्य योगेश्वर. अनेक वृत्तींमधून बाजूला पडून तत्वस्वरूप होऊन जाणं, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. दासपणे वारंवार किती सांगू. त्याच्यामध्ये ते समर्थांचं म्हणणं पण आहे की हे पुन्हा पुन्हा सांगतोय, निर्देशित करू शकतो फार फार तर की असं करायचं, पण तिथे नेऊन हे कसं आहे हे अनुभवणं मात्र ज्याचं त्याच्या हातात आहे. स्वामींनी या ओवीला संबोधित करताना असं म्हटलं होतं की समर्थ हे जे म्हणतात की दासपणे वारंवार किती सांगू, हे स्वतःबद्दल सांगतात की असा हो, असं ते स्वतःबद्दल सांगतात की मीच तसं आहे. पण ते स्वतःबद्दल बोलताना आपलं महती येऊ देत नाही. कसं बोलावं याच्याबद्दल स्वामी खूप गाईड करत असत. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की स्वतःच्या अनुभवलेल्या अवस्था पण सांगताना त्या दुसऱ्याच्या म्हणून सांगाव्यात असं. त्याप्रमाणे वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार म्हणजे कोणावर, तर माझ्याकडे बघून कळेल तुला हे असं व्हायचं असतं. वृत्तीशून्य योगेश्वर
याचा पाहावा विचार. दास म्हणे वारंवार किती सांगू, याच्यामध्ये अख्ख्या या समासामध्ये काय प्राप्त करायचं आहे. नाहीतर तत्वज्ञानाचा एक आवड असते आणि त्या तत्वज्ञानाच्या आवडीमध्ये आणि अशा प्रकारे माया नदी, चंचळ नदी ऐकल्यानंतर बरं वाटतं. अप्लाय काय करायचं आहे? वृत्तीशून्य योगेश्वर व्हायचं आहे आपल्याला. त्या दिशेने प्रवास करायचा आहे, ती आदर्श स्थिती आहे. त्याच्याकडे म्हणून समर्थ पुन्हा 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 आपल्याला वळवत आहे उगमाकडे स्वतःच्या. त्याचा उपयोग करून घेऊन थोडंसं संतांच्या प्रसंगांचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या वाङ्मयाचं त्याचा आधार घेऊन, म्हणजे पोहणाऱ्या सगळ्यांनाच पाण्यात टाकल्या काही पोहता येत नसतं, एक ट्यूब लावायला लागते. तसं हा सत्संग म्हणजे काय आहे, किमान बुडू नये म्हणून लावलेली ट्यूब आहे. पोहायचं आपल्याला आहे, ट्यूबमध्ये बसून राहिल्यामुळे काही पोहता येत नाही, तो बुडणार नाही एवढंच. त्याप्रमाणे सत्संगाच्या रूपाने आम्ही बुडणार नाही नक्की, पण एकाच ठिकाणी तरंगत राहण्यात किती वेळ लहान पोरं कसं करतात की टाकल्यानंतर एकाच ठिकाणी ती असतात आपली थंड. तसं न होता पोहण्याकडे हळूहळू आमच्या वृत्ती व्हावी, याच्यासाठी म्हणून सगळा हा भाग आहे. जे काही बोलणं झालं ते समर्थांच्या चरणी अर्पण करून हरि ओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची राव, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे, सत्कर्म योगे वय घाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.